प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, प्राध्यापक पंकज माळी सर, संस्थापक संचालक आत्मा मलिक करिअर अकॅडमी यांनी करिअर मार्गदर्शन त्या ठिकाणी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा पैठण, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी करिअर मार्गदर्शन केलं. इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी 12वी नंतर कोणतं करिअर त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे यासंबंधी संपूर्ण असं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनासाठी शाळेचे प्राचार्य निहे सर आणि प्राध्यापक गायकवाड सर यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच प्राध्यापक पंकज माळी सर यांचं हे करिअर मार्गदर्शन यशस्वीरित्या पूर्ण झालं. त्यांनी काय मार्गदर्शन केलं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आर्ट्स का घेतो तो म्हणतो की याच्यापेक्षा मार्क्स कमी होते, मग सगळ्यांनी सांगितलं आर्ट्स घ्या. असं खरं वस्तुस्थिती आहे का? अशी वस्तुस्थिती नाही. तुम्ही पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज म्हणून टॉपचं कॉलेज आहे, तिथे चौकशी करायला गेलात, ऍडमिशनला गेलात 11वी साठी सायन्स साठी, तर 96 ला ऍडमिशन क्लोज होतं. 10वीचे मार्क्स 96% असतील तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये आर्ट्स मध्ये ऍडमिशन मिळतं. एसपी कॉलेजला गेलात 95 91 ला ते क्लोज होतं आणि गरवारे कॉलेज सारख्या ठिकाणी चौकशी केली 85 86 ला क्लोज होतं. मग तिथे आर्ट्स साठी एवढी मारामारी आणि आपल्या बाजूला आर्ट्स मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असते किंवा ज्याला कमी मार्क्स मिळाले त्याने आर्ट्स घ्यावं असं समजलं जातं. तर असं नाही. तर त्याच्या मागचं रिझन असं आहे की तुम्ही आर्ट्स का घ्यावं किंवा सायन्स का घ्यावं किंवा कॉमर्स का घ्यावं हे माहित असावं. आता तुम्ही 11वी 12वीला आहात, 12वी झाले म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला ही कल्पना असेल की आता 10वी 12वीच्या मार्काला फार कमी व्हॅल्यू राहिली. व्हॅल्यू कशाला तरी प्रत्येक एंट्रन्सला आहे. मग बेसिकली मुलांना एवढंच कल्पना असते की इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, या दोनच गोष्टी माहिती असतात. तर फक्त एवढे दोनच फील्ड आहेत का? नाही. चलो, व्हेरी गुड. आणि आपलं माझं तुमच्याशी बोलणं म्हणजे गंगागिरी बाबाचा सप्ताह आलाय, बाबा आलाय, बोलतोय आणि निघून जातोय असं होता कामा नये. तुमचं इकडून पण काहीतरी आलं पाहिजे तर ते दोन्ही बाजूने संवाद होईल. अदरवाईज मी यायचं, 2 मंत्र सांगायचे आणि निघून जायचं अशा पद्धतीत अजिबात नाही. ठीक आहे, तर तुम्ही पण थोडंसं रिप्लाय करायचं. मग आता इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त बाकीच्या फील्ड्स आहेत का? हो. आणि व्हेरी गुड. कुठले कुठले? नेव्ही. बरं, चलो, आर्म फोर्सेस आहेत. अजून पोलीस आहेत. बरं, ठीक आहे, पोलीसला पण थोडा वेळ साईडला ठेवूया. अजून वकील आहे. व्हेरी गुड. बघा, आता तुम्हाला अजून एक नंबर ऑफ फील्ड्स मी थोड्याफार सांगतो की ज्या 12वी नंतर तुम्हाला एंट्रन्स द्वारे देता येते. मोस्टली जर तुम्हाला महाराष्ट्रातली एक्झाम द्यायची असेल किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे बऱ्यापैकी एंट्रन्स आहे एमएससीईटी, महाराष्ट्र सीईटी. मग त्यामध्ये कुठले ऍडमिशन्स येतात? तुमचे ऍग्रिकल्चरल कॉलेजचे ऍडमिशन्स आहेत. ऍग्रिकल्चरल म्हणजे काय? शेतीशी निगडीत किंवा झाडांशी निगडीत. तुम्ही आता खेड्यातल्या आता एवढं चांगलं निसर्ग सौंदर्य आहे, झाडांवरती तुम्हाला कल्पना असेल. मग त्याच्यामध्ये किती डायव्हर्जन आहे? मग त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री आहे. फॉरेस्ट्री म्हणजे काय? वन, जंगल, जंगलाशी संबंधित अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे, तो बीएससी फॉरेस्ट्री. त्यानंतर आहे बीएससी मध्ये प्लेन ऍग्रिकल्चर. प्लेन ऍग्रिकल्चर म्हणजे शेती कशी करावी, कशा पद्धतीने शेतीला पाणी द्यावं, उन्हाळ्यात सोयाबीन पेरावं की पावसाळ्यात पिकवावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला प्लेन ऍग्रिकल्चर मध्ये शिकायला मिळतील आणि ऍग्रिकल्चरशी रिलेटेड तुम्हाला ग्रॅज्युएशन करता येईल. त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर म्हणजे काय? फळबागांशी रिलेटेड आहे. क्लिअर? हॉर्टीशी रिलेटेड, फुलांशी रिलेटेड अशा प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. फिशरीज आहेत. फिशरी म्हणजे माशांशी. व्हेरी गुड, मुलं चांगले आहेत, बऱ्यापैकी माहिती आहे मुलांना. फिशरीशी रिलेटेड, माशांशी रिलेटेड, मत्स्य उद्योग कसा करावा, इनलँड फार्मिंग कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातील किंवा त्याचा तुम्हाला नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी फायदा होऊ शकतो. हे झालं तुमचं ऍग्रिकल्चरल डिपार्टमेंट. आता सामान्य रीती आपण सामान्य माणसं आहोत. तुमच्यामध्ये कोणी सरकारी नोकरी आहेत का वडिलांमध्ये किंवा घरी? कोणीच नाही. तुम्ही जनरली कोणाला घाबरता किंवा एक सामान्य नागरिक कोणाला घाबरता? पोलिसांना. बरोबर आहे, सांगितलं आपण सामान्य नागरिक, पोलीस नको बाबा, आपण सामान्य नागरिक आहोत, आपण वाईट करत नाही, पोलिसांपासून लांब असतो. पोलीस कोणाला घाबरतात किंवा पोलीस घाबरत असतील का? घाबरतात. कोणाला घाबरतात? त्यांच्यावरच्या पोलिसांना. बरं, त्यांच्यावरच्या पोलीस कोणाला घाबरतात? बरं, आणि सगळ्यात वरचा पोलीस जो आहे तो कोणाला घाबरतो? मंत्र्यांना. बरं, मंत्री कोणाला घाबरतो? तुम्हाला पोलीस यंत्रणा, मंत्री हे सगळे कायद्याला घाबरतात. हे सगळे कायद्याला घाबरतात. वकिलांना घाबरतात, जजेसला घाबरतात. म्हणजे आता जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा रे भारतावरती राज्य कोणाचं आहे, कोणाचं राज्य आहे, भारतात सत्ता कोणाची आहे, आता कोणाची सत्ता आहे?
पंतप्रधान कोण आहे? मोदी. भाजपची सत्ता आहे का? हो, आता सध्या आहे. परंतु भाजप करेल ती पूर्व दिशा किंवा आपले पंतप्रधान, कुठलाही पंतप्रधान, आपण कोणाला नाव ठेवत नाही, कुठल्याही पंतप्रधानाची सत्ता स्वतःची नाहीये. सत्ता कोणाची आहे? कायद्याची सत्ता. कायद्याने त्यांना त्या पदावर आणून बसवले, कायद्याने त्यांना तिथे नेऊन बसवलंय. कायदा त्यांना पदावरून दूर करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. क्लिअर? तर लॉ एक असं फील्ड आहे की ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगले चान्सेस आहेत. आणि लॉ जर तुम्ही केलं म्हणजे 12वी नंतर जर तुम्ही लॉला ऍडमिशन घेतलं तर 5 वर्षाचं लॉ आहे. BA LLB, BSc LLB किंवा BCom LLB पण तुम्ही करू शकता. आर्ट्स वाले असतील तर आर्ट्स वाल्यांना BA LLB चा चान्स असेल, त्यांना BSc LLB ला जाता येणार नाही. मात्र सायन्स वाले असतील तर BSc LLB, BCom LLB आणि BA LLB. बरं, LLB करून काय करता येईल? चांगलं वकील होता येईल. त्यानंतर जजची एक्झाम असते, JMFC नाव ऐकलंय, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. ती एक्झाम देऊन डायरेक्ट तुम्ही जज होऊ शकता. आणि जज झालात तर नो डाऊट जजचा पगार वकिलांपेक्षा कमी कमवतो. वकील जो आहे, चांगला वकील, उगीच असं 100-200 रुपये ऍफिडेव्हिट करणारा वकील नाही. खरा वकील लाखो रुपये कमवू शकतो. जजला त्या मानाने पैसे कमी मिळतात, फिक्स पगार मिळतो, फिक्स सॅलरी मिळते. परंतु त्याच्या अगेन्स्ट काय मिळतं? बंगला मिळतो, बॉडीगार्ड मिळतो. बंगल्यामध्ये बाहेर सिक्युरिटी गार्ड असतो, साफसफाईला माणसं असतात, एक गाडी असते त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल फुल असतं, ड्रायव्हर असतो. हे सगळे फॅसिलिटीज त्याला मिळू शकतात. पाठीमागे लाल दिव्याची गाडी असते, पुढे पोलिसांची गाडी चालू असते. अशा फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. आणि 9 रुपये कोणी मागत नाही, फक्त तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं. लॉ जर तुम्ही केअरफुली केला, व्यवस्थित अभ्यास करून केला तर तुम्ही ती JMFC ची एक्झाम पास करू शकता. JMFC ची एक्झाम 3 टप्प्यात होते, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम मध्ये तुम्हाला MCQ आहे. MCQ म्हणजे कोण बनेगा करोडपती, एक प्रश्न 4 ऑप्शन, बरोबर उत्तर निवडायचं. मेन्स डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक, पारंपरिक. तुम्ही आता जी एक्झाम लिहिताय कसं लिहिताय, डिस्क्रिप्टिव्ह आहे, ती सेम एक्झाम मेन्स मध्ये होईल आणि इंटरव्ह्यू दोन्ही मुलाखत. अशा प्रकारे JMFC असतं. ठीक, लॉ एक खूप चांगलं फील्ड आहे. फक्त डॉक्टर इंजिनियरच्या व्यतिरिक्त लॉ पण खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला तुमचे अधिकार, तुमचे कर्तव्य आणि तुम्हाला असलेले पॉवर्स हे जर कुठून जाणून घ्यायचे असतील तर सामान्य माणूस म्हणून जरी जगायचं असेल तर तुम्हाला लॉची, कायद्याची थोडीफार माहिती असेल. ठीक, हे एक फील्ड झालं. त्यानंतर आपण असं थोडंसं विचार करूया की सगळीच मुलं काही टॉपर नसतील, बरोबर. काही मुलं अभ्यासात कमजोर असतील, काहींना थोडासा अभ्यासाचा कंटाळा असेल किंवा काहींची बुद्धिमत्ता थोडी एवढी पॉवरफुल असेल की बाबा ते लॉयर होऊ शकते किंवा डॉक्टर, इंजिनियर किंवा ऍग्रिकल्चरला जाऊ शकते. त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी पण एक सांगतो, इंग्रजीवरती कमांड असेल, इंग्रजी चांगली म्हणजे फक्त बोलता चालता येत असेल, समोरचा काय बोलतो एवढं कळत असेल, तुमच्या कामाचं तुम्हाला समजत असेल, मला ग्लासवर पाणी दे, गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर किंवा वेअर इज माय फूड, अशा प्रकारे जर तुम्हाला कन्व्हर्सेशन करता येत असेल तर परदेशामध्ये खूप चांगले नोकरी आहे. साध्या वेअर हाऊस मध्ये, म्हणजे जसं तुम्ही डीमार्ट वगैरे मोठी शॉप बघितलीत का, डीमार्ट किंवा रिलायन्सचा मॉल वगैरे, तिथे किराणा दुकान असतं, मोठं दुकान असतं आणि आपण आपल्या हाताने किराणा दुकान घेतो, बरोबर. तशा दुकानामध्ये फॉरेन मध्ये सामान लावणं आणि काढणं या कामासाठी 4 ते 5 लाख रुपये महिना इंडियन करन्सी मध्ये मिळतो. 4 ते 5 लाख रुपये मिळतो. इथे पगार किती आहे भारतामध्ये? 4-5 लाख रुपये आहे का? म्हणजे चांगल्या मोठ्या पदावरती क्लासरूम अधिकारी झालं तरी आता 1.25 लाख रुपये, आता 8वी वेतन नाही चालू होईल, लाखाचं सॅलरी क्रॉस होईल कदाचित किंवा झाली असेल काही जणांची, बेसिक वाढली असेल. पण 5 ते 6 लाख रुपये महिना अजिबात नाही. डॉक्टरला आपल्याकडे 5 ते 6 लाख रुपये महिना मिळतो. आपली जर तेवढी कॅपॅसिटी नसेल, तेवढा अभ्यास नसेल, डॉक्टर होता येत नसेल, इंजिनियर होता येत नसेल, वकील होता येत नसेल, नक्की फॉरेन मध्ये नोकरी मिळू शकते. खूप चांगले चान्सेस आहेत. न्यूझीलंड सारखा देश आपल्यापासून जवळ आहे, ऑस्ट्रेलियाच्या आसपास कुठेतरी आहे, माहितीये का न्यूझीलंड कुठे? बरं, चला न्यूझीलंड सारखा देश आहे. तिथे जर तुम्ही आजही मॅनपॉवर एवढं कमी आहे, तिथं नोकरीसाठी अप्लाय केलं, आता साधा इथलं तुमच्या एवढ्या रूमचं जर कलर करायचं असेल, आपलं उदाहरण घेऊया, इथलं जर कलर करायचं असेल एवढ्याच मजल्याचं, आपण बसलो तेवढंच, तर अंदाजे खर्च किती, मजुरी किती द्या तुम्ही, एवढाच कलर द्यायचा आहे. अंदाजे एक मजुरी 1000, 2000, 3000, 5000, खूप झालं तर 6000, याच्यावर मजुरी इतकी होणार नाही. न्यूझीलंड मध्ये याची मजुरी लाखात जाते. म्हणजे पेंटर लोकांना सुद्धा तुम्हाला तेवढे पैसे मिळू शकतात. तुमच्याकडे टेक्निकल स्किल असणं गरजेचं आहे. मग टेक्निकल स्किल कुठून मिळू शकतं? ITI द्वारे मिळू शकतं. आणि ITI करताना तुम्हाला इंग्रजी चांगलं हवं. फॉरेन लँग्वेज जर एखादी शिकता आली तर सोडियम पिवळं. फॉर एक्झाम्पल जर्मन शिकता आली किंवा स्पॅनिश शिकता आलं, चायनीज शिकता आली, जॅपनीज शिकता आली, कोरियन शिकता आली, तर त्या देशामध्ये तुम्हाला काम करण्याचे चान्सेस वाढून जातात. आणि टेक्निकल काम करून की ज्याच्यामध्ये जास्त अभ्यासाची गरज नाहीये, साधा ITI करून इलेक्ट्रिशियन होऊन, प्लंबर होऊन, पेंटर होऊन, या प्रकारे सुद्धा तुम्ही चांगलं काम किंवा वेअर हाऊस मध्ये सामान उचलायचं काम करून सुद्धा लाखांमध्ये पगार तुम्हाला मिळू शकतो. तर फॉरेन मध्ये
बघा पहिलं काय सांगितलं, डॉक्टर इंजिनियर सगळ्यांना माहिती आहे, ऍग्रिकल्चरल बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, लॉचं एक सांगितलं, आणि आता सांगितलं की फॉरेन मध्ये खूप चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर माझे मित्र सिनियर ते आता 70 वर्षाचे आहेत आणि ज्यावेळेस ते न्यूझीलंड मध्ये गेले त्यावेळेस त्यांचं वय माझ्या इतकं म्हणजे 40 वर्ष होतं आणि 40व्या वर्षी जेव्हा ते न्यूझीलंड मध्ये गेले तर कम्प्युटर प्रोग्रामर म्हणून ते तिथे गेले आणि कम्प्युटर इंजिनियर म्हणून गेले. सॉफ्टवेअर इंजिनियर माहिती आहे तुम्हाला, ओके, जे कम्प्युटर किंवा जो बोर्ड चालतो किंवा जे मोबाईल फोन वरती जे सॉफ्टवेअर असतं, अँड्रॉइड असतं, ते कुठलं बटन दाबल्यावर काय होईल याचं प्रोग्रामिंग करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर. मग असे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून गेले आणि तिथे गेल्यावरती असं लक्षात आलं की बाबा त्यांना स्पॉन्डायलिसिसचा त्रास आहे, म्हणजे कमरेचा मणक्याचा त्रास आहे आणि जास्त वेळ बसलं की कमरेला त्रास होतो. मग त्याने ती नोकरी सोडली आणि तिथेच शेफचं शिक्षण घेतलं. शेफ म्हणजे स्वयंपाक, जेवण बनवणं, व्हेरी गुड, जेवण बनवणारे आचार्य आपण त्यांना म्हणतो, त्याचं शिक्षण घेतलं आणि तिथेच आता एका बोटीवरती ते नोकरीला लागले. बोटीवरती शेफचं नोकरी करत आहेत, खूप चांगला पगार मिळतोय. बोटीवरती हजारो लोक अपडाऊन त्यांच्याकडे बोटीचं व्यवसाय चालतो आणि तिथे स्वयंपाक करणं हे त्यांचं काम. रोज 300 लोकांचा स्वयंपाक एकटे बनवतात. सगळे बाकीची सुविधा आहे, मशिनरीज आहेत, खूप चांगला लाईफस्टाईल आहे. 6-6 महिने लाईट जात नाही. तिथे एक्स्ट्रीम क्लायमेट आहे, टेम्परेचर कायम जसं तुमच्याकडे थंडी आहे असं वर्षभर तिथे गारवा असतो, असं तिथलं क्लायमेट आहे. मात्र वर्ष लाईट जात नाही, रस्ते सगळ्यांना चांगले. भारतामध्ये तुम्ही म्हणाल तर तुम्ही सामान्य नागरिकाला आता जो शाळेत येण्याचा रोड आहे तो आपल्यालाही तोच रोड आणि तुमच्याकडे अंबानी आला तर त्याच रोडने यावं लागेल त्याला. म्हणजे तुम्ही हाय क्लास जरी झालात, किती पैसे कमवले तरी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर हे कॉमन माणसाला मिळणार किंवा सामान्य माणसाला मिळणार. परदेशात मात्र तसं नाही. जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जी लाईफस्टाईल आहे ती खूप चांगली आहे. बाथरूम मधल्या नळाला येणारं पाणी हे पिण्याचं पाणी असतं. आपल्याकडे असतं का आपल्याला आरो बसवावं लागतं. काही ठिकाणी कदाचित पुण्या मुंबईमध्ये असू शकेल, परंतु बाकीच्या ठिकाणी आपण आरो फिट करतो. पिण्याचं पाणी वेगळं असतं. त्यांच्या बाथरूम मधून टॅप सोडून तिथून बेसिन मधून पाणी पितात. का? इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं, फॅसिलिटीज चांगल्या आहेत, 6-6 महिने लाईट जात नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला लाईफस्टाईल मिळालं तर खूप चांगलं होईल. तो एक ऑप्शन तुमच्यासाठी आहे, परदेशामध्ये जाणं. परदेशामध्ये जाण्यासाठी काय काय गरजेचं आहे तर तुम्ही ते स्वतः सर्च आउट करू शकता. ChatGPT नावाचं, कोणाकडे जायची गरज नाही, माझ्याकडे नाही, सरांकडे नाही, कोणाकडेच नाही, स्वतःच बघू शकता. ChatGPT नावाचं एक व्हर्जन आहे, कम्प्युटरवरती ते बघायला मिळेल. तुमच्याकडे कम्प्युटर असेल, ChatGPT टाका आणि त्याला प्रश्न विचारा. पण प्रश्न विचारताना प्रश्न प्रॉपर विचारा. तुम्ही जे विचाराल त्याचंच उत्तर मिळेल. मग उदाहरणार्थ काय विचारायचं, मग तुम्ही असं सांगायचं ChatGPTला की ऍज अन एक्सपर्ट काउन्सिलर, काउन्सिलर म्हणजे या संदर्भात माहिती देणार. मी जसं तुमच्या समोर आलोय, नोकरी कुठली करावी, कुठं जावं, परदेशात कुठं जावं, या संदर्भात माहिती देणारा एक्सपर्ट काउन्सिलर सारखं मला सांग की मी कुठल्या देशासाठी जावं, कुठल्या देशाची डिमांड काय आहे, माझे प्लस पॉईंट हे आहेत, माझं शिक्षण हे आहे, मला टेक्निकली मला ही नोकरी येते किंवा मी ITI झालेलो आहे किंवा झालेले आहे आणि माझ्याकडे ही स्किल आहेत, मी कशा प्रकारे जाऊ शकते, तिथेसाठी मला काय काय चॅलेंजेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची मला उत्तरं दे. सगळी उत्तर तुमच्या समोर. क्लिअर? म्हणजे काउन्सिलरकडे जा, 5,000 खर्च करा असं आता राहिलेलं नाही. सगळी माहिती तुमच्या समोर आहे कम्प्युटरवर, फक्त त्याचा योग्य वापर करा. क्लिअर? हे झालं म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट जॉब विषयी थोडंसं झालं. आता थोडंसं गव्हर्नमेंट मेडिकल आणि JEE बद्दल सांगणार नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल, तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे? ठीक आहे. नीटची एक एक्झाम होते, नीटच्या एक्झामनुसार मेडिकलचा एंट्रन्स होतो आणि त्यानुसार तुम्हाला रँकिंग लागते. त्यानुसार MBBS, BAMS, BHMS किंवा BDS या प्रकारे तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आणि दुसरं असतं JEE चा जर स्कोर चांगला असेल तर तुम्हाला IIT मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. अदरवाईज तुम्हाला CET देऊन महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. ठीक, इंजिनियर मेडिकल खूप झालं, त्याच्याबद्दल जास्त सांगत नाही. थोडंसं आता मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दल सांगतो. बघा, तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करा, तुमचं एक ग्रॅज्युएशन जे असेल हे बेसिक आहे. म्हणजे तुम्ही आर्ट्स मधून करा, BA मधून करा, BCom मधून करा, सायन्स मधून करा, ऍग्रिकल्चर मधून करा, मेडिकल मधून करा किंवा इंजिनिअरिंग मधून करा किंवा लॉ मधून करा. ती तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळू शकते. मग MPSCचा तुम्हाला फायदा काय होईल तर त्याच्यामध्ये फायदा असा आहे की MPSC मध्ये इथे मॅक्झिमम ST कॅटेगरीचे किती आहेत? ST कॅटेगरी आता तुम्हाला कल्पना असेल नसेल मी सांगतो. MPSC मधून क्लास 1, क्लास 2, क्लास 3 पदं भरली जातात आणि सगळ्यात कमी मेरिट ST कॅटेगरीसाठी, सगळ्यात कमी मार्क्स ST कॅटेगरीचे कन्सिडर केले जाऊ शकतात आणि त्यांना त्या कमी मार्कांवरती पद मिळतं. ठीक, तर मग तसं असेल तर तुम्हाला थोडीशी मेहनत केली आणि ST कॅटेगरीच्या महिला तर अजिबात मिळत नाही. म्हणजे हा खूप जास्त चान्स होतो की तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये DYSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार बनू शकाल जर तुम्ही थोडासा अभ्यास केला असेल. ST कॅटेगरीमुळे तुम्हाला फार जास्त फायदा होतो. त्याच्यामध्ये ऑर्फन पण आहे.
जर नॅशनल लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट वगैरे काही स्पोर्ट्स मध्ये स्टेट आहे, स्टेट किंवा नॅशनल असेल तर तरी पण तुम्हाला रिझर्वेशन आहे, खूप चांगला फायदा होईल. आणि जर नॅशनलचा स्पोर्ट्स असेल तर आणखी फायदा होईल. एसटी कॅटेगरीचा तर 100% फायदा आहे, प्लस 33% महिलांसाठी रिझर्वेशन. बरं ठीक आहे, आता थोडक्यात आपण बघूया. तुम्हाला मी विषय सांगितला, मग कुठलीही नवीन वस्तू तुमच्या समोर आली की स्वतःला काही प्रश्न विचारावे. व्हॉट, वेन, हू आणि हाऊ. ठीक, मग व्हॉट म्हणजे काय, काय बाबा ही कुठली परीक्षा, ही एक स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आतापर्यंत जे पेपर देताय ते कसे होते, एक ठराविक मार्क असायचे. 100 मार्कांचा पेपर आहे, एक 30, 35 किंवा 40 मार्क मिळाले की तुम्ही पास झाले, बरोबर. इथे तसं नाही. इथे काय होईल, आता इथे समजा 100 मुली आहेत, 100 मुलींना आपण सांगितलं धावत जा आणि शाळेच्या गेट पर्यंत जा, पहिल्या 10 मुली पास. काय झालं, स्पर्धा झाली का. असं सांगितलं अर्ध्या तासात पोहोचा, 20 मिनिटात पोहोचा, 1 तासात पोहोचा, नाही. काय सांगितलं, पहिल्या 10 आम्ही घेणार, मग त्याची स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेमध्ये काय असतं की प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 परीक्षांचे टप्पे असतात. आणि या परीक्षा पास झाल्यावरती तुम्हाला क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 ची पद मिळतात. मग आपण स्पर्धा परीक्षेत जावं की साधी नोकरी करावी, प्रायव्हेट जॉब करावं, हे तुम्ही ठरवा. आणि ठरवताना का ठरवावं, तर त्याचा व्हाय शोधावा. जसं व्हॉट बघितलं, आता व्हेन कधी देऊ शकतात, ग्रॅज्युएट झाल्यावर परीक्षा देऊ शकतात. हू कोण देऊ शकतो, जो भारताचा नागरिक आहे. तुम्ही सगळे भारताचे नागरिक आहेत नक्की, बांगलादेशी नाही तुमच्यात कोणी. मग भारताचे नागरिक आहात, ग्रॅज्युएट होत असाल तर तुम्ही परीक्षा देऊ शकता, हो देऊ शकता. कुठे देऊ शकता, कुठेही देऊ शकता. कुठेही म्हणजे तुमचं जिल्ह्याचं ठिकाण अहमदनगर असेल किंवा आता नवीन काय नाव अहिल्यानगर नाव झाले, नाशिक असेल किंवा संभाजीनगर असेल, या कुठल्याही एक्झामचं सेंटर तुम्ही पकडून तिथे एक्झाम देऊ शकता. आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न काय, स्पर्धा परीक्षा काय आहे. चला एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आम्ही 2005 पासून दिल्लीमध्ये युपीएससीचे क्लास करत होतो. आमचे मोठे बंधू आणि मी. आवाज येतोय ना मागितले, माईकचं नसेल तरी पण. मग तिथे अभ्यास करत असताना आमच्यासोबत एक विद्यार्थी नवीन आला, श्रीकांत म्हणून त्याचं नाव होतं. आणि तो ऑलरेडी त्याचं आल्यावरती रूम पार्टनर झाला. विचारलं बाबा रे तू काय करत होता, तर तो टीसी होता. मग त्याची हिस्ट्री काय, तर 8वीला शाळेत काहीतरी झालं आणि दाखल्यावरती लाल शेरा पडला, शाळेतून काढून टाकलं. लाल शेरा पडणं म्हणजे परमनंट कुठली शाळा ऍडमिशन देणार नाही. 10वी त्याचं तामिळनाडूमध्ये बाहेरून झालं, एक्सटर्नल. 12वी तिथूनच एक्सटर्नल. आणि ग्रॅज्युएशन महाराष्ट्रात येऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. आपण म्हणतो की बाबा ज्याला काहीच येत नाही ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून ग्रॅज्युएशन करतोय आणि मग ते नावापुरतं ग्रॅज्युएशन असतं. असं ग्रॅज्युएशन करून आरआरबीची परीक्षा असते. आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा देऊन तो टीसी झाला. रेल्वेने प्रवास केलाय, एक टीसी असतो, तुमचं तिकीट चेक करायला येतो, तिकीट आहे का नाही बघतो, तो टीसी झाला, काळा कोट वगैरे घातलेला. मग तो टीसी झाला आणि रेल्वेत तिकीट चेक करत होता. एकदा रेल्वे तिकीट चेक करत असताना एका बुगीमध्ये कोणीतरी असेच मवाली लोक बीडी सिगरेट पीत बसले होते आणि पत्ते खेळत होते. मग त्यांनी सांगितलं की भाई यहाँ पे आप जो है धूम्रपान मत कीजिए, इससे ट्रेन में आग लग सकती है, आपके साथ साथ बाकी जो पैसेंजर्स है उनकी जान को खतरा हो सकता है. ते पत्ते पिसत त्याने समोर बघितलं, सांगितलं तू जो है वो टीसी है. तू क्या है, टीसी है, टिकट कलेक्टर है, अपने आप को डिस्ट्रिक्ट कलेक्टर मत समझ. आणि ते त्याला कुठेतरी लागलं, घरी गेला, राजीनामा दिला, लग्न झालं होतं, बायकोचे दागिने विकले आणि दिल्लीला आला प्रिपरेशन करायला. आता दिल्लीला प्रिपरेशन करायला आला युपीएससीला. त्या वर्षी इंग्रजी भाषा ही क्वालिफाईंग झाली होती युपीएससी मध्ये. क्वालिफाईंग म्हणजे असं पहिल्यांदा झालं की इंग्रजी ग्रामर मध्ये तुम्ही 35 मार्क मिळवून पास झाला, फक्त इंग्रजी भाषा. आणि त्या इंग्रजी भाषेचं आम्ही कधीही वाचन न करणारे, अभ्यास न करणारे हा विद्यार्थी जो नवीन आलाय तो त्या इंग्रजी भाषेत डिस्क्वालिफाय झाला. म्हणजे अभ्यासाची पातळी एवढी कमी की इंग्रजी त्याला येत नव्हतं आणि इंग्रजीत नापास झाला. परंतु त्याने ते सोडलं नाही, कंटिन्यू चालू ठेवलं. आता संभाजीनगरला आपले कलेक्टर म्हणून होते जी श्रीकांत. मग सांगायचा मुद्दा हा की का करायचं हे महत्वाचं. त्याला उत्तर सापडलं होतं की कोणीतरी त्याला हिणवलं, तू काय आहेस, तिकीट कलेक्टर आहेस, जिल्ह्याचा कलेक्टर नाहीयेस, हे कुणीतरी हिणवलं, ते कुठेतरी लागलं म्हणून त्याने अभ्यास केला. तर तुमचं रिझन पाहिजे. मग तुमचं कारण काय, घरची परिस्थिती असेल, तुमचा कोणी अपमान केला असेल, आई वडिलांचा कोणी अपमान केला असेल, ही जर कारणं तुमच्यापाशी असतील तर तुम्ही या स्पर्धा परीक्षेत टिकाव धरू शकता. नुसताच अभ्यास करणारे नाही, ज्याच्याकडे ही कारणं आहेत ते स्पर्धा परीक्षेत टिकतात. उदाहरणार्थ अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो की जादूचा चिराग वगैरे माहिती आहे का तुम्हाला. एक चिराग होता, तो चिराग घासला की त्याच्यातून जेम बाहेर येतो आणि तुमच्या 3 विश वगैरे काहीतरी पूर्ण करतो. आता समजा तुम्हाला सांगितलं मी इथून जवळचं बस स्टँड वरती जा किंवा तुमचं अजून काय हे जातात असे
कोथरूड मध्ये. ओके, इथून कोथरूडला जायचा रस्ता तुम्हाला माहिती आहे. मग मी सांगितलं की त्या रस्त्याने जाऊ नका, दुसरा एक रस्ता असा इकडून आहे, खूप लांबून आहे, शिवाय त्या रस्त्याने गेलात तर तुमच्या पायात काटे घुसणार आहे, तुमची गाडी पंक्चर होणार आहे, तुम्हाला गाडी कदाचित खांद्यावर उचलून कोथरूडला न्यावी लागेल, असा रस्ता आहे. तुम्ही ह्या रस्त्याने जाल का? नाही जाणार. पण मी सांगितलं ह्या रस्त्याने एक अलिबाबाची गुफा आहे, त्या गुफेमध्ये तो जादूचा चिराग ठेवलेला आहे. मग काय कराल? मग 100% जाल. किंवा कसं जायचं हा विचार, म्हणजे का जायचं हे फिक्स झालं तर कसं जायचं हे तुम्ही ठरवू शकता. सेम वे तसं तुम्ही जर स्पर्धा परीक्षेत पडायचं असेल, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी व्हायचं असेल. आमच्या घरामध्ये 4 क्लास 1 अधिकारी आहेत. आमचे वडील कमिशनर म्हणून रिटायर झाले, आमचं भाऊ डिव्हिजनचा, फॉरेस्ट डिव्हिजनचा, तुमच्या नगर आणि नाशिक दोन्ही डिव्हिजनचा हेड आहे, डीएफओ आहे. आमची बहीण एक्साइजला कमिशनर आहे, आमचे दाजी तहसीलदार. आता आम्हाला लहानपणी काय छोट्या छोट्या फॅसिलिटी होते, माझं उदाहरण सांगतो. आमच्या घरामध्ये बाहेर गाडी असायची, पेट्रोल डिझेल फुल असायचं, त्याच्यावरती 2 ड्रायव्हर 24 तास असायचे, एक सिक्युरिटी गार्ड असायचा, शाळेत सोडायला आम्हाला एक बॉडीगार्ड घ्यायचं, घेऊन यायला बॉडीगार्ड असायचं, घरातला भाजीपाला आणायला एक बाई असायची, भाजी कापून द्यायला, चपातीचं पीठ मळून द्यायला एक बाई असायची, धुणं भांड्याला वेगळी बाई, फरशी पुसायला वेगळी बाई, कपडे धुवायला वेगळी बाई, न्यूजपेपर आणणारा वेगळा, टेलिफोनचं बिल, त्यावेळेस आमच्या वेळेस केबल वगैरे होती, केबल सगळं घरामध्ये फ्री असायचं, घराचं भाडं द्यावं लागायचं नाही, घरामध्ये एसी कूलर सगळं बसवलेलं असायचं, लाईट बिल 0 असायचं. हे छोट्या छोट्या फॅसिलिटी. मग तुम्हाला ती लाईफस्टाईल हवी का? नक्की हवी. की तुम्ही साधू बाबा आहे, 4 किलो गांजा घ्यायचा आणि महाकुंभ मेळ्याला निघून जायचं असं आहे का? मग तुम्हाला संन्यासी व्हायचंय का नाही व्हायचं? काय व्हायचंय? गृहस्थाश्रमी व्हायचं. आणि गृहस्थाश्रमी व्हायचंय तर पैसा कमवायचाच. पैशाशिवाय काही चालतं का? नाही चालत. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला जॅकेट घ्यायचे पैसे लागतील, केसाला रुमाल काहीतरी वगैरे पाहिजे, पैसे लागतील. मग पैसे कमवायचे. फक्त एवढे ध्येय ठेवावं की तुमचा कालचा दिवस कसा होता तो जर बदलायचा असेल, तो जर व्हाय तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला उत्तर सापडेल की मी का स्पर्धा परीक्षेत जातो. आता स्पर्धा परीक्षा सोपी का? चला आपण आता थोडंसं स्पर्धा परीक्षेबद्दल थोडी एक माहिती सांगतो, तुम्हाला बोर अजिबात होणार नाही. आपण एकदम स्लोली जाऊ. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे रेग्युलर जी एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त पासिंग मार्क्स असतात. भारतभर बसलेले सगळे विद्यार्थी त्या पेपरमध्ये पास होतील जर त्यांनी 35-40 मार्क मिळवले. इकडे तसं आहे का? इकडे तसं नाही. मग काय पाहिजे? 100 मग 100 मुलं फॉर्म भरतात का? नाही. 1000 पदासाठी 10 लाख जण फॉर्म भरतात. 10 लाख जणांमधून प्रिलियम मधून 9,90,000 विद्यार्थी घरी जातात. 10,000 विद्यार्थी मेन्स परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला बसतात. सेकंड टप्पा, सेकंड फेज. त्या 10,000 विद्यार्थ्यांमधून ज्यांनी प्रिलियम क्वालिफाय करून आले, ज्यांनी प्रिलियमचा अभ्यास चांगला केला होता, जे क्रिमिलियर म्हणजे दुधावरची साय माहिती, तसे हुशार विद्यार्थी जे मेन्सला आले, त्यांच्यापैकी पुन्हा 7,000 विद्यार्थी घरी जातात, 3,000 विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातात. आणि त्या इंटरव्ह्यूला गेलेल्या विद्यार्थ्यांमधून 3,000 जणांमधून पुन्हा 2,000 घरी जातात, 1,000 जणांना नोकरी मिळते. एवढी स्पर्धा जास्त आहे, एवढं कॉम्पिटिशन जास्त आहे. म्हणजे 10 लाखातून 1,000 जणांना नोकरी मिळते. टक्केवारी काढली तर 0.0 समथिंग. क्लिअर? स्पर्धा कशी आहे? जास्त आहे. गळाचिरू स्पर्धा आहे. कट थ्रोट कॉम्पिटिशन त्याला म्हटलं जातं. मग आपला टिकाव लागायचा असेल तर तुमच्यामध्ये फायर पाहिजे, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जिद्द पाहिजे, तुमच्या स्वतःमध्ये आग पाहिजे की बाबा रे मला का करायचं. आणि का करायचं क्लिअर असेल तर कसं करायचं हे तुम्हीच उत्तर शोधाल, कोणाचीच गरज नसते. क्लिअर? आता याच्या पुढे जाऊया. बरं, स्पर्धा परीक्षेत अजून काय? सिलेबस काय असेल, काय काय वाचावं लागेल? मास्तर सांगतोय स्पर्धा परीक्षा करा, पण नेमकं काय? मग नेमकं काय? 5वी ते 10वी बेसिक सिलेबस. 5वी ते 10वी, 5वी पास आहे सगळे, 10वी पण पास आहे. 11वी 12वी देऊन बसले म्हणजे मग जर सिलेबस 5वी ते 10वी आहे, मग पेपर सोपा व्हायला पाहिजे का अवघड व्हायला पाहिजे? सोपा होत नाही. का होत नाही? निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे प्रश्न बरोबर असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळणारच आहे, सोडून दिला तर 0 आहे, आणि चुकीचा निवडला तर 0.25 मायनस होतो. लक्षात येतंय? निगेटिव्ह मार्किंग आजपर्यंत होती का? नव्हती. 0 व्हायचे फार. स्पेलिंग चुकला, अर्धा मार्क मास्टर कापला. स्टेप चुकली, गणिताची स्टेप विसरले, अर्धा मार्क तिथं जाणार. परंतु निगेटिव्ह झाले का 4 मार्काचा प्रश्न आहे, -1 मार्क मिळाले का? कधीच नाही. इथून पुढे मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा नीट मध्ये, JEE मध्ये, प्रत्येक MHCET मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, MHCET नाही बाकी नीट आणि JEE मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तशी स्पर्धा परीक्षा. आता हा झाला सिलेबस. 5वी ते 10वी बेसिक सिलेबस आहे. मग सोपं व्हायला पाहिजे, पण सोपं होत नाही. का? लोकसंख्या जास्त आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, आणि पेपर 10वीच्या लेवलने फार टफ असतो. सिलेबस जरी तो असला तरी खूप टफ असतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरण द्यायचं झालं तर 8वीच्या पुस्तकात तुम्हाला सायन्सच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की ट्युबरक्युलोसिस नावाचा रोग किंवा क्षयरोग हा कुठल्या व्हायरसमुळे होतो, जीवाणूमुळे होतो की विषाणूमुळे होतो. बरोबर? त्यावरती भारत सरकारचं
डॉट्स नावाचे मेडिकेशन आहे हे पण दिलेले. मग तुम्हाला एमपीएससी काय विचारेल की बाबा रे महाराष्ट्रामध्ये पहिला इनक्युरेबल टीबी म्हणजे कधीही बरा न होणारा क्षयरोग किंवा ड्रग रेझिस्टिव्ह टीबी किंवा औषधाला प्रतिकार करणारा कुठल्याही औषधाला न जुमानणारा टीबीचा पहिला पेशंट कुठल्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे प्रश्न आहे सायन्सचा, विचारला कुठे करंट अफेअर्स चालू घडामोडी. ठीक आहे, एवढं काही अवघड नाहीये, खूप सोपं आहे. मेहनत केली तर फार सोपं आहे. एसटी कॅटेगरीसाठी तर खूप चांगलं आहे. तुमच्यातली प्रत्येक मुलगी ही डायरेक्ट डीवायएसपी पहिल्या अटेम्प्ट मध्ये होऊ शकते जर चांगला अभ्यास केला. आणि त्याच्यासाठी मुलं किती अभ्यास करतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर 8-8 वर्ष मुलांना लागतात. आमच्या अकॅडमीतून आजपर्यंत फक्त 2 डीवायएसपी झाले, फक्त 2 डीवायएसपी. डीवायएसपी माहिती आहे तुम्हाला? डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे जो पीएसआय आहे, तुम्ही जो जनरली बघितला असेल मूव्हीज मध्ये वगैरे, त्याच्या वरचं पद. त्याच्यानंतर तुझा जो डेप्युटी पीआय बनतो, पीआयच्या हाताखाली असिस्टंट पीआय बनतो, मग पीआय बनतो आणि पीआयचं प्रमोशन होऊन सिनियर पीआय बनतो. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर नंतर तो डीवायएसपी बनतो, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, एका तालुक्याचा प्रमुख. आणि डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस प्रमोशन होऊन सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे एसपी बनतो, एका जिल्ह्याचा प्रमुख. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत उतरायचं असेल तर व्हाय गरजेचं आहे. अजून पुढे जाऊया. पाठांतर किती जणांना आवडलं? पाठांतर मनापासून, खरं सर समोर बसलेत म्हणून नाही. तुम्हाला पाठांतर आवडतं? व्हेरी गुड. पाठांतर आवडत असेल तर हे खूप चांगलं आहे, किंवा पाठांतरामुळेच तुमची स्पर्धा परीक्षा होते. आणि मग पाठांतर का करावं? बरेच जण असं म्हटलं जातं, युट्यूबवर पण बरेच सांगतात की सर समजून घ्या आणि मग एमपीएससी द्या. परंतु पाठांतर हा बेस आहे. लहानपणी पहिली दुसरीत असताना, बालवाडीत असताना 1, 2, 3, 4 पाठ केलं तर समजून घेतलं. समजून घेतलं काय समजलं? पाठांतर केलं. एबीसीडी समजून घेतलं का पाठ केलं? पाठ केलं. का केलं? नाही केलं तर घरचे मारतील, मास्तर मारेल, पनिशमेंट होईल म्हणून केलं. चांगली गोष्ट आहे. कॉपी पेस्ट केली, अगदी बरोबर. मी पण तेच केलं, कॉपी पेस्ट केलं. मग नंतर तुमचे पाढे आले, बेग बे वेलून 4 बेत्रिक 6 वेचे पाठ बे 5 10. आणि 2 + 2 + 2 5 वेळा जर केलं तरी पण उत्तर 10 येतं. आणि 2 5 पण 10 होतं. हे कधी समजलं? पहिलीला, दुसरीला, चौथीला, 5वीला कधी समजलं? समजलं का? समजलं. ओके. कधी समजलं? चौथीला, तिसरीला. तुम्ही हुशार होता, मला समजायला 8वी होती. बरोबर. म्हणजे 2 + 2 5 वेळा केलं किंवा 2 5 पण 10 होतं. हे अंडरस्टँडिंग कधी झालं? जेव्हा तुमचं ते पाठ होतं. लक्षात येतंय? आधी पाढे पाठ केले, मग तुमचं अंडरस्टँडिंग झालं की बाबा रे 2 + 2 हे 5 वेळा केलं तरी सुद्धा 10 होतं आणि 2 5 पण 10 होतं. दॅट इज अंडरस्टँडिंग. म्हणजे सगळ्यात महत्वाचं पाठांतर, त्यावरती तुमचं होईल अंडरस्टँडिंग. बरं, अंडरस्टँडिंगच्या पुढे काही आहे का? आहे. लॉजिक आहे. लॉजिक आहे. ओके. तुझं काय नाव बाळा? अरुणा. आता अरुणा इथे बसलेली आहे, हे पहिलं स्टेटमेंट. या शाळेचं नाव कोथरूडची शाळा. कोथरूडच्या शाळेमध्ये अरुणा ही नावाची मुलगी बसलेली आहे. आता पैठण. ओके. पैठणच्या शाळेमध्ये अरुणा बसलेली आहे. आता याचा अर्थ दुसरं स्टेटमेंट, अरुणा तिच्या घरी नाहीये. जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल तर दुसरं स्टेटमेंट नक्की अगदी बरोबर. कारण लॉजिक काय त्याच्यामध्ये? काय लॉजिक लावलं तुम्ही? अरुणा इथे आहे म्हणजे घरी नाही, हे कशावरून? कशावरून तुम्ही खरं म्हणताय? दिसते. हा, पण मग दिसते तर काय झालं? नाही, आता दिसत नाहीये समजा तुम्हाला, तुमच्या डोळ्याच्या आड गेली त्या रूम मध्ये पलीकडच्या. माहितीये, पण मग लॉजिक काय? एक व्यक्ती 2 ठिकाणी असू शकते का? मग हे लॉजिक आहे. हे लॉजिक तुम्हाला येतंय का? हो येतंय, म्हणून तुम्ही सांगितलं. जरी तुम्हाला सांगता आलं नाही की बाबा रे एक व्यक्ती 2 ठिकाणी नसू शकते, पण तुम्हाला हे मान्य आहे की एक व्यक्ती समोर दिसते, ती एका वेळेस 2 ठिकाणी नसू शकते. हे लॉजिक झालं. मग पाठांतर असेल तर अंडरस्टँडिंग होईल, अंडरस्टँडिंग झालं तर लॉजिक होईल. आणि लॉजिकच्या पुढे काही आहे का? हो, क्रिएशन आहे. क्रिएशन म्हणजे निबंध लेखन, ट्रान्सलेशन, सारांश. सारांश लिहिलाय कधी? काय असते सारांश? एक उदाहरण असतो, त्याच्यातून काय समजलं? बरं, ठीक आहे. मी दुसऱ्या भाषेत सांगतो. मूवीज बघता? कुठली बघितली एवढ्यात? बरं, पुष्पा. समजा पुष्पा मूवी बघितली आणि घरी गेलं, आईनं, भावानं, बापानं कोणीतरी विचारलं की बाबा रे पुष्पा मूवीची स्टोरी सांग. पुष्पा मूवी किती वेळाची आहे? एक 2 तास तर असेल. 2 तास असेल. ती स्टोरी सांगायला तुम्हाला किती वेळ लागतो? 5 मिनिट. आणि घड्याळी बघितलं तर 2 मिनिट. काय झालं? सारांश. तो सारांश आहे. म्हणजे उदाहरणं काढली, हे सगळं सारांश. मग सांगायचा मुद्दा असा की हे जी सारांश लेखन, ट्रान्सलेशन किंवा एसे रायटिंग आहे, हे तुमचा क्रिएशनचा भाग आहे.
आणि स्पर्धा परीक्षेत याला खूप जास्त व्हॅल्यू आहे. मग पाठांतर सगळ्यात खालचं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग तुमचं समजून घेणं की 2+2 5 वेळा केलं तरी 10 होतात आणि 2 5 पण 10 होतं, हे समजून घेणं गरजेचं आहे का? हो, तेही गरजेचं आहे. त्यानंतर लॉजिक गरजेचं आहे का? अगदी लॉजिक पण गरजेचं आहे. लॉजिक संदर्भात एक प्रश्न मी आठवड्याने तुम्हाला विचारेल, मला फक्त आठवण. लॉजिक पण गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जो रिक्रिएशन किंवा क्रिएशन, एसे रायटिंग अगदी गरजेचं आहे. आता एमपीएससीचा सिलेबस हा डिस्क्रिप्टिव्ह झालाय आणि युपीएससी प्रमाणे त्याचं पॅटर्न चेंज झालं. म्हणजे पुस्तकं तीच आहे, फक्त पॅटर्न बदल. पॅटर्न म्हणजे परीक्षा घेण्याची पद्धती बदलली. पूर्वी काय होतं? एमसीक्यू होतं. आता काय झालं? मेन्स डिस्क्रिप्टिव्ह. आणि तिथे तुमचं हे जे डिस्क्रिप्टिव्ह साठी तुमचं जे नॉलेज आहे ते क्रिएशन मध्ये बदलणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की बाबा रे, आता भूगोलामध्ये तुम्हाला राजस्थान आणि महाराष्ट्र माहिती आहे, बरोबर? मग तुम्हाला जर पुस्तकात एमपीएससी मध्ये असा प्रश्न विचारेल की राजस्थान आणि महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि इथली लोकसंख्या याच्या जीडीपी विषयी तुमचं मत लिहा. तुमचं मत लिहा. तुमचं मत लिहा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या माहिती पाहिजे, राजस्थानची लोकसंख्या पाठ पाहिजे, इथलं महिलांचं प्रमाण पुरुषांचं प्रमाण पाठ पाहिजे, तिथलं प्रमाण पाठ पाहिजे, इथलं लिटरसी रेट म्हणजे इथे किती लोक शिकलेले आहेत, किती अंगठे बहादूर आहेत हे पाठ पाहिजे, राजस्थानचं पाठ पाहिजे. इथला पर हेड इन्कम किती आहे, जीडीपी किती आहे हे पाठ पाहिजे, राजस्थानचं पाठ पाहिजे. मग तुमचं मत मिळेल. आता तुमचं मत पुस्तकात सापडेल, कुठल्याच पुस्तकात तुमचं मत सापडणार नाही. ते तुम्हाला बनवायचं तो क्रिएशनचा. क्लिअर? चला एक मिनिट, आता आपण एमपीएससीला बाजूला ठेवूया. हे झालं स्पर्धा परीक्षा. मग अशी एक लॉजिक विचारलं. स्पर्धा परीक्षेत अजून एक प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मी छोटंसं पुढं विचारतो, त्या टाईपचे प्रश्न स्पर्धा परीक्षेत सापडतात. नीट लक्षपूर्वक आहे का? तुमच्या डोळ्यासमोर काय चाललंय त्याचं थोडंसं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करा, इमॅजिन करण्याचा प्रयत्न. एक ट्रक चालले, वरनं एक पूल आहे आणि त्या पुलाच्या खालून ट्रक जाते. वरनं रेल्वेचा पूल जातोय आणि जी गाडीची ट्रक आहे किंवा रस्ता जो आहे तो पुलाच्या खालून. बघितलं असेल अशी वरनं रेल्वे आणि खालनं गाडी. तर अशा ठिकाणी ती ट्रक चालली आहे, त्या ट्रकची हाईट आणि त्या पुलाची हाईट एक्झॅक्टली सेम. आता तो ट्रक जर त्या खालनं गेला तर त्याला ज्या रस्सी बांधलेल्या आहेत त्या रस्सी तुटून जाणार आणि रस्सी तुटली तर त्याच्यात काचेचं जे सामान आहे ते सगळं खाली पडून तुटणार. आता ट्रक पलीकडे न्यायची, कशी नेणार? तिथनंच न्यायची, असं सांगू नका वळसा दोन. प्रश्न समजला? एक रेल्वेचा पूल आहे, त्या पुलाखालनं रस्त्याचं जातोय आणि गाडी जी जाते तिथे ट्रकची हाईट आणि पुलाची हाईट सारखीच आहे. जर गाडी घातलीच तर वरची रस्सी तुटणार आणि काचेचं सामान खाली पडणार. आता ते काच न फुटता कसं जाणार? टायरची हवा कमी. बोला बोला, काय चुकीचं असेल तरी सांग. टायरची हवा कमी करून कोणी सांगितलं? काय म्हणतोय? एक एक जण बोला म्हणजे मला ऐकायचं. त्याच्यातलं थोडं सामान काढू. ओके. काहींचं म्हणणे काहींचं सामान काढावं, काहींचं म्हणणे टायरची हवा कमी करावी. कोणी म्हणेल की बाबा रे रस्ता वरतून नाही जायचं, आपल्याला खालूनच जायचं. जे हवा कमी करायचं जे उत्तर आहे ते तिथे स्वतः सांगितलं असं मला जास्त आनंद झाला असता. टायरच्या सगळ्या टायरची हवा कमी करून सेम लेवल कमी होते आणि गाडी त्याच्याकडून निघून जाऊ शकते. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये पण सापडतात. त्यानंतर जर तुम्हाला रामायण महाभारत माहिती आहे का? हा, रामायण महाभारतातला एक पण एक प्रश्न एमपीएससीने विचारला होता की रावणाने एक तंतुवाद्य बनवलं होतं, त्याचं नाव काय? रावण माहितीये? रामायणात रावण होता, त्याने एक तंतुवाद्य म्हणजे ज्याला स्ट्रिंग्स असतात. गिटार बघितलंय? गिटार सारखं एक वाद्य असतं ते. वीणा अर्धवट बरोबर आहे, पूर्ण बरोबर काय? रावणाने ते बनवलं होतं शंकराला प्रसन्न करण्यासाठी. अजून एक क्लू देतो, जे शिवतांडव स्तोत्र आहे ते रावणाने रचलं आणि शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तो ती त्याने बनवलेली वीणा, पूर्ण नाव नाहीये ते, अर्धच नाव आहे, ती वीणा वाजवत होता. आणि त्याची जी शीर, पूर्वी काय करायचे की मेलेल्या प्राण्यांची शीर लावून, तार वगैरे नसायची, शीर लावून ते वाजवायचे. तर ती शीर तुटली, त्याने मांडी स्वतःची चिरली, स्वतःच्या मांडीतून शीर काढली, ती त्याला बांधली आणि उरलेलं शिवतांडव स्तोत्र पूर्ण केलं. अशी एक आख्यायिका आहे. मग त्या वाद्याचं नाव रुद्रवीणा असं नाव होतं. तर ते पण एमपीएससीने विचारून झाले. अर्थात एमपीएससी महाभारतातलं विचारते किंवा रामायणातलं विचारते म्हणून तुम्हाला रामायण महाभारत वाचायची गरज नाही. हे एक्सेप्शनल प्रश्न झाले, हे अवांतर प्रश्न झाले. हे सगळेच आले पाहिजे असं अजिबात नसतं. आणि एसटी समाजातील आहात तर तुम्ही थोडा अभ्यास करा. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुमच्यातल्या निम्म्याच्या वर डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर होऊ शकते
आणि डीवायएसपी डेप्युटी कलेक्टर काय आहे हे एकदा जाऊन बघून या. त्यांच्याकडे अडलेली कामं, त्यांच्याकडे असलेले अधिकार, त्यांची असलेली सत्ता, त्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज ह्या जर बघितल्या तर तुम्ही म्हणाल की आमची लाईफस्टाईल चेंज होईल. लाईफस्टाईल चेंज होऊन काय फायदा होईल? कदाचित तुम्हाला खेड्यात असल्यामुळे स्विमिंग पूल मिळाला नसेल, किंवा एखाद्याला गिटार शिकायची इच्छा असेल ती शिकू शकली नसेल, किंवा अजून काही शिकायचं असेल तर तुमच्या नेक्स्ट पिढीला ते शिकता यावं, ते ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या. फॉरगेट अबाउट द मनी और पैसा विसरून जा. परंतु तुम्हाला जे शिकायला मिळालं नाही ते तुमच्या पुढच्या पिढीला मिळावं, ऍटलिस्ट असा विचार असावा. किंवा तुमचा कालचा दिवस जो होता त्याच्यापेक्षा येणारा उद्याचा दिवस चांगला असावा, या दृष्टीने तुम्ही विचार करा. आणि बाहेर शोधा की तुम्हाला स्पर्धा परीक्षेत का जायचं, किंवा कुठलंही मेडिकलला का जायचं, एमबीबीएस ला का जायचं, इंजिनिअरिंगला का जायचं, किंवा लॉ ला का जायचं. हा का जर तुमचा वाय क्लिअर असेल तरच तुमचं फ्युचर पुढे चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा, तुमच्या मनात काही शंका असतील. खर्च किती येईल आहे काही शंका? आमची एक सर होते, एक गंमत म्हणून सांगतो. आल्या आल्या ते फळ्यावरती इकडं मुलं लिहायचे आणि इकडं दगड लिहायचे आणि सांगतो ना. आणि पटसंख्या तुमच्या वर्गात लिहिलेली असते का? किती विद्यार्थी हजर आहेत, हजर किती, गैरहजर किती, तर ते विद्यार्थी किती आणि दगड किती. मग जाताना ते सांगायचे की ज्यांनी आज प्रश्न विचारले ते विद्यार्थी, आणि ज्यांनी प्रश्न विचारले नाही, डाऊट विचारले नाही ते कोण? मग तुम्ही कोण आहात बघा आणि डाऊट आणि डाऊट विचारले पाहिजे. काय विचारले पाहिजे अजून एक विचार करा. अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. 10वी पर्यंत माझं शिक्षण वडिलांसोबत झेडपीच्या शाळेत झालं, मराठी मीडियम मध्ये. आणि 11वीला गरवारे कॉलेजला नंबर लागला, सेंट्रलाइज ऍडमिशन स्कॉलरशिप मिळाली. गरवारे कॉलेजला सायन्स घेतलं आणि घेतल्यावरती पहिलंच लेक्चर चालू झालं. बायोलॉजीचं मास्तर आले, फाड इंग्लिश मध्ये बोलायला लागले. काही समजलं इंग्लिश कळायचं, परंतु एवढं नाही की इंग्लिश मधून शिकवलेलं कळावं. आणि मग ते म्हणले की बाबा प्लीज ब्रिंग डायसेक्शन बॉक्स टुमॉरो व्हाईल कमिंग द कॉलेज. डायसेक्शन बॉक्स, सगळे फ्यूज उडाले. मी आतवर गेलो, म्हणजे काय सर डायसेक्शन बॉक्स म्हणजे काय? सगळे मुलं माझ्याकडे बघून असायला लागले, अरे हे डायसेक्शन बॉक्स नाही करत. डायसेक्शन बॉक्स म्हणजे 11वी 12वीला तुम्हाला असेल ना ते एक्झॅक्टली डिसेक्शन किंवा डायसेक्शन. एक बेडूक कापण्यासाठी, किंवा आमच्या काळात आता काय कापता तुम्ही? झुरळ. आमच्या काळात उंदीर कापले. त्यांना कापण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट सेक्शन येतो, त्याला डिसेक्शन और डायसेक्शन बॉक्स म्हणतात. हा, कंपास सारखं असतं असं म्हणतात, पण मला माहित नव्हतं. मग माझा डाऊट जर मी विचारला, बाकीच्या वाटलं किती बावट मुलगा, याला डायसेक्शन बॉक्स माहित नाही. मी बावट होतो कुठपर्यंत? जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत. आणि विचारलं नाही तर कम्प्लीट बावट. सो डाऊट असेल तर लगेच विचारा, कम्प्लीट बावट राहू नका. डाऊट असेल तर लगेच क्लिअर करा. इथपर्यंत एखाद्याला माहित नसणं हरकत आहे. काय डाऊट? किती विद्यार्थी आपण मोजले? ग्रॅज्युएशन झाल्यावरती तुम्ही किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना ही परीक्षा देऊ शकता. आणि अभ्यास कधी सुरू करायचा तर 12वी झाल्यावरती पण अभ्यास सुरू करू शकता. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासून तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. पैसे जर म्हणाल तर सगळे पुस्तकं एकखट्टी विकत घेतले तरी 5,000 रुपये लागतात. सगळे पुस्तकं एकखट्टी विकत घेतले तरी 5,000 रुपये लागत नाही. त्याच्या आतच रुपये पैसे खूप लागत नाही. काय लागतं? तुमचं स्वतःचे प्रामाणिक वेळ. प्रामाणिक वेळ म्हणजे तुम्हाला गोष्ट फार आवडते, गोष्ट सांगतो. गौतम बुद्ध होते. गौतम बुद्ध एक मोठे संत होते. तर त्यांच्याकडे 3 नवीन डिओटी गेले की आम्ही पण तुमचे भक्त बनू आणि आम्हालाही तुमचं विद्यार्थी बनवून घ्या. आणि पूर्वीच्या काळी असं नव्हतं की फी भरली म्हणून विद्यार्थी घेतला. त्याची परीक्षा घेतली जायची. तू खरंच त्या लायक आहे का, तो विद्यार्थी बनण्याच्या कसोटीवर पूर्ण उतरतोय का, हे बघितलं जायचं. मग गौतम बुद्धांनी त्यांना तिघांना एक कबूतर दिलं आणि सांगितलं की हे कबूतर घेऊन जा आणि अशा ठिकाणी नेऊन मारा जिथे कोणीच बघणार. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. काही दिवसानंतर, 1 महिन्यानंतर पहिला परत आला, 6 महिन्यानंतर दुसरा शिष्य परत आला आणि 1 वर्षानंतर तिसरा शिष्य परत आला. जेव्हा 3 शिष्य सोबत आले त्यावेळेस गौतम बुद्धाने सांगितलं त्या तिघांना माझ्याकडे घेऊन. 3 जण आले. 3 जण आल्यावरती पहिल्याला विचारलं तू केव्हा आलास? म्हणजे मी 1 महिन्यात आलो. म्हणजे बरं काय केलं तू? म्हणजे मग मी एका जंगलात गेलो. त्या जंगलामध्ये कुणीच नव्हतं आणि त्या जंगलामध्ये एक गुहा होती. जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी बघत होते आणि गुहा जी होती ती जमिनीत होती. गुहा माहिती आहे ना? त्या गुहेमध्ये मी गेलो. तिथे पशु पक्षी प्राणी, जीवित प्राणी कोणीच नव्हता. तिथे मला कोणीच बघितलं नाही. मी तिथे त्या कबुतरला मारलं आणि हे त्याचं रक्त किंवा जे काही कलरचे कपडे वगैरे असतील ते तो घेऊन आला एक दाखवायला की वगैरे हा दाखला की मी त्याला मारलं. दुसऱ्याला विचारलं गौतम बुद्धांनी तू काय केलंस? म्हणजे तू कधी आलास? म्हणजे
म्हणे मला 6 महिने लागले. म्हणे का, तुला ती गुफा सापडली नाही का, जी गुफा याला सापडली? हो म्हणे, मी त्या गुफेत पण गेलो होतो, पण तिथे छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स होते, छोटे छोटे प्राणी होते. झुरळ होतं, गांडूळ होतं, किंवा अजून न दिसणारे छोटे छोटे प्राणी मला बघत होते, त्यांची हालचाल जाणवत होती. सो मी तिथं त्यांना मारलं नाही, ते बघत होते. मग तू कुठे गेला? म्हणे मी नदीने पोहत पोहत एका बेटात गेलो, समुद्रात गेलो, समुद्रातून बेटात गेलो, आणि त्या बेटावरती कोणच नव्हतं, निर्जल होतं. तिथे पशु पक्षी तर नाही, छोटे किडे पण नव्हते. मी तिथे जाऊन त्याला मारलं, हे घ्या ओढे कपडे वगैरे, त्याला मी मारलं. तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण. तिसऱ्याला विचारलं, तुला किती वेळ लागला? म्हणे 1 वर्ष. म्हणजे तू मारलं का? म्हणे नाही, कबूतर जीवन. म्हणजे का नाही मारलं? तुला ती गुफा सापडली नाही का? हो म्हणे, मला गुफा सापडली, पण तिथे छोटे प्राणी होते. मग ते तुला ते बेट सापडलं नाही का, ज्या बेटावरती हा बाबा गेला आणि त्या कबुतराला मारून आला? म्हणे हो, मला तेही बेट सापडलं, परंतु तिथे मी त्याला मारणार होतो, परंतु माझा अंतरात्मा बघत होता. बाकीचं कोणीच नव्हतं, पण माझा अंतरात्मा बघत होता. आणि मी, तुम्ही सांगितलं तर कोणीही बघितलं नाही पाहिजे, माझा अंतरात्मा मी डोळे दाखले तरी बघत होतो. आणि मग माझा आत्मा बघतोय तर मी त्याला मारू शकलो नाही, परत घेऊन आलो. तुम्ही सांगा काय? सो मॉरल ऑफ द स्टोरी इज, तुम्ही अभ्यास करताय, हे मास्तर बघणार नाही, तुमचे आईबाप बघणार नाही, तुमचे बहीण भाऊ बघणार नाही. कोण बघणार आहे? तुमचा अंतरात्मा बघणार आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं. सकाळी झोपेतून उठल्यावर कमीत कमी आरशात बघताना स्वतःच्या नजरेत तरी नजर मिळवता आली पाहिजे, स्वतःच्या नजरेत तरी पडलं नाही पाहिजे. ऍटलिस्ट एवढे तुमचे प्रयत्न प्रामाणिक असावे. एवढे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्ही कुठल्याही फील्डला जा, मग डॉक्टरला जा, इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, फॉरेन स्टडीजला जा, किंवा स्पर्धा परीक्षेत जा. एवढे जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक राहिले तर 100% यश तुम्हाला मिळू शकतं. क्लिअर? अजून काही डाऊट कोणाचे? पैसे अजिबात लागत नाही. काय लागतं? स्वतःचे प्रामाणिक प्रयत्न. कधी देऊ शकता? ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर. काय मिळू शकतं? खूप चांगलं संधी मिळू शकते की तुम्ही क्लास 1 अधिकारी, देशामध्ये निर्णय घेणारे अधिकारी बनू शकता. सगळे बनू शकता, हो सगळे बनू शकता. मेहनत करायची तयारी असते. अजून काही प्रश्न आहेत का? ते सगळं माहिती मिळते, फार सोपं आहे. ऑनलाईन युट्यूबवर सगळी माहिती कळते. नाही कळालं, आमच्या अकॅडमीला या, तिथे कम्प्युटर स्क्रीन मध्ये ठेवले, तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ऑनलाईनच फॉर्म भरायचे, ऑफलाईन फॉर्म कुठं नाही, सगळे फॉर्म ऑनलाईन झालेले. डॉक्युमेंट्स तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते सगळं तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट फार महत्वाचं जर तुम्ही एसटी कम्युनिटीचे असाल. हा, विचारा अजून काय विचारा, घाबरू नका. ग्रॅज्युएशन कुठलंही करा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, कुठल्याही ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेत जाऊ शकता. ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन करावंच लागेल. तुम्हाला वाटलं नाही मला कॉलेजमध्ये नाही जायचं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मला बाहेरून ग्रॅज्युएशन करायचं, ते सुद्धा. डाऊट्स आहेत, चांगली गोष्ट आहे, परंतु थोडेसे डाऊट्स वरचे आले पाहिजे. ठीक आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आपल्या जवळ आहे. कोकणगावला सेंटर आहे, वैजापूरला सेंटर आहे, नाशिकला सेंटर आहे, ठिकाणी सेंटर आहे, खूप ठिकाणी आहेत. तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून अकोल्यात. अजून काही डाऊट्स आहे? नक्की प्रश्न नाही? आता किती वेळा देतात ते? ग्रॅज्युएशन तेच की, ग्रॅज्युएशन फायनल इयर किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल. आता ग्रॅज्युएशन फायनल इयरला तुम्ही कसं, ग्रॅज्युएशन झालेलं नाही आणि तुम्ही इंटरव्ह्यूला पोहोचला तर इंटरव्ह्यू पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला पोहोचाल तेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. मग त्याच्या आधी झालं असेल तरी तुम्ही परीक्षा देऊ शकाल, ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला परीक्षा देऊ शकाल, ग्रॅज्युएशन सुरू असताना अभ्यास करू शकाल आणि ग्रॅज्युएशन होता करता एक्झाम देऊ शकाल. किती वेळा? वयाचं पूर्वी बंधन, आता वयाचं बंधन आहे. वयाच्या तुम्हाला काही अडचण नाही, तुम्ही सगळे यंग आहात, एकदमच लहान आहात, सो तुम्हाला कोणालाही अडचण नाही. 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी लास्ट अटेम्प्ट आहे आणि त्याच्या पुढे मग ओबीसी साठी 1-2 वर्ष वाढून मिळतं, एससी साठी वाढून मिळतं आणि एसटी साठी सगळ्यात जास्त वेळाची कॅटेगरी आहे. पण जास्त वेळ अडकून पडायचं नाही. पहिल्या 2-3 वर्षात तुम्ही अधिकारी झाला तर त्याच्यासारखं सुख नाही. किती वेळ देऊ शकता? वयाची अट आहे, नंबर ऑफ अटेम्प्टची अट नाही. अजून काही अट? सॉरी, अजून काही डाऊट? इंटरव्ह्यू वरती मुलांना फार इंटरेस्ट असतो, परंतु इंटरव्ह्यू असं काही खूप घाबरायचं कारण नाही.
बघा प्रिलिम्स मेन्स मध्ये तुमचं ज्ञानाची परीक्षा झालेली असते, इंटरव्ह्यू म्हणजे तोंडी परीक्षा. मग ती का घेतली जाते तर तुम्ही जे वाचलंय डोळ्यातून जे तुमच्या मेंदूत गेलंय, मेंदूतून इथे उतरलंय का नाही हे बघण्यासाठी. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही सायन्स एमपीएससी मध्ये शिकता आणि सायन्स शिकणारा विद्यार्थी जर तिथे अधिकारी बनत असेल आणि मिरच्या लिंबू बांधून जर टेबलला बनत असेल किंवा देवाला नवस बोलून जर तो टेबलवर बनत असेल, अंधश्रद्धाळू असेल, तर त्याच्या आतमध्ये उतरलेलं नाही, अजूनही तो अंधश्रद्धाळू आहे, सायन्सचा विद्यार्थी तो झालेला नाही असा त्याचा अर्थ. मग हे चेक करण्यासाठी फक्त इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही फक्त पोपटपंची पाठांतर करून गेलात की तुमच्या व्यक्तिमत्वात ते उतरलंय हे चेक करायचं असतं. तर इंटरव्ह्यूचं तसं नसतं. कधी काहींचे इंटरव्ह्यू पाऊण तास चालले, काहींचे 2 तासही चालले. आता आमच्या सोबत यूपीएससी करणारा एक विद्यार्थी होता, त्याचा इंटरव्ह्यू जवळजवळ 1.5 तास चालला आणि त्या 1.5 तासात तो बाहेर आल्यावर रडायला लागला. म्हणजे काय झालं, बोलले माझी इंटरव्ह्यू गया क्योंकि जो भी सवाल पूछे 70% क्वेश्चंस के आंसर्स नो सर सॉरी सर के अलावा कुछ नहीं. आणि रिझल्ट आला तर त्या दिवशीच्या इंटरव्ह्यू पॅनलनी सगळ्यात जास्त मार्क त्याला दिले. म्हणजे तुम्ही जे आहात तेच इंटरव्ह्यू वाल्याला दाखवा. राऊंड अँड राऊंड चुकीची माहिती द्यायची नाही किंवा उगीच काहीतरी उडून ताणून उत्तर द्यायचं नाही. उदाहरणार्थ फोटोसिंथेसिस म्हणजे काय असं समजा तुम्हाला, फोटोसिंथेसिस म्हणजे व्हेरी गुड. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय हा प्रश्न असेल तर तुम्ही म्हणाल झाड किराणा दुकानात जातं, भाजीपाला विकत आणतं आणि स्वतःचं अन्न बनवतं, याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. तर असं उत्तर हे उडून ताडून आणलेलं उत्तर हे खरं उत्तर नाही. तर इंटरव्ह्यू म्हणजे खरं उत्तर पाहिजे. तुम्ही जे आहात तेच दाखवा. उगीच तुम्ही शेतकरी नसाल तर शेतकरी म्हणून सांगू नका. तुम्हाला प्रॉपर शेतकरी आहात, तुम्हाला शेतकरीतलं इन अँड आउट माहिती पाहिजे. अशा पद्धतीने इंटरव्ह्यूला घाबरायचं काम नाही. इंटरव्ह्यूचं पण आपण खूप सोपं आहे. उलट इंटरव्ह्यू सगळ्यात सोपा. अर्थात थोडंसं बॉडी लँग्वेज किंवा उभं कसं राहावं, शेक हँड कसा करावा, बोलावं कसं, आय कॉन्टॅक्ट कसे करावे. आता तुम्हाला सांगताना जर मी असं बोलून सांगत असतो एमपीएससी नीट आहे, युपीएससी आहे, चालेल का? मग हे इंटरव्ह्यू टेक्निक आहे. ही पण तुमची बॉडी लँग्वेज आहे की बोलताना ज्याच्याशी बोलतोय, त्याच्याशी संवाद साधतोय त्याच्याकडे बघावं. किंवा असं झालं मी एकाला पकडलं आणि हिला सगळं सांगितलं, मग ही पडून जाईल, अरे मात्र मलाच बोलतोय असं होईल. आता व्हाय विचारावा, परंतु एमपीएससी युपीएससीचा तो क्रायटेरिया आहे की तुमचं ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. 12वी नंतर तुम्ही फार फार तर पोलीस भरती करू शकाल, कॉन्स्टेबल करू शकाल, पण कॉन्स्टेबल बनवू नये अशी माझी इच्छा. का? 24 तास ऑन ड्युटी प्लस काही झालं तर सगळ्यात जास्त जबाबदार प्राणी तुम्ही असाल. कॉन्स्टेबल पण आमच्यातले काही बनले, पण तुम्ही बनवू नये. त्याच्यावरचं थोडंसं पद जे एमपीएससीने क्रायटेरिया निर्धारित केली की बाबा रे शिक्षणाचा किंवा मेंदूचा जेवढा नॉलेजचा भाग आहे तो ग्रॅज्युएशन झाल्यावर तेवढी परिपक्वता येते, म्हणून ग्रॅज्युएशन कंपल्सरी हे त्याच्यामध्ये. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? बरं, हो नेव्हीसाठी पण काही पोस्ट अशा आहेत की ज्याच्यासाठी नेव्हीसाठी पण ग्रॅज्युएशन. एनडीए पण खूप चांगला ऑप्शन आहे मुलींसाठी. जर आता कारण मुलींसाठी पण एनडीए सुरू झालंय, मी सांगायचं विसरलो. 12वी नंतर तुम्ही एनडीएची पण एक्झाम देऊ शकता, परंतु एनडीएची एक्झाम पण युपीएससी कंडक्ट करते आणि त्यामध्ये तुमचं शारीरिक फिटनेस नाही, फक्त मेंदूचे प्रश्न असतात जे की नीट जेईईच्या लेवलच्या थोडीच तोड असतात. युपीएससीचे प्रश्न असतात, खूप टफ असतात. युपीएससी कंडक्ट करते एनडीएची एक्झाम. किंवा एसएससी सीजीएल म्हणून एक परीक्षा आहे, आमचे तिथले पण विद्यार्थी परीक्षा पास झालेत. त्याच्यामध्ये इंग्रजी ग्रामर, त्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता, मगाशी मी जसे प्रश्न विचारले त्या टाईपचे प्रश्न, बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे हा माईक मी 10 रुपयाला आणला, 5 रुपये प्रॉफिटने केवढला घेतो, असे साधे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. इंग्रजी ग्रामर असतं. ते जर क्वालिफाय केलं तर आर्म फोर्सेस मध्ये, आता आमचा एक विद्यार्थी एअरपोर्ट कोचिंग वरती लागलाय, तर तो पण याच एक्झाम थ्रू गेलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट घेते, युपीएससी घेते, सेंट्रलचा पगार आहे, खूप चांगल्या फॅसिलिटीज आहे, 80,000 रुपये पगार त्याला मिळतात. अजून काही डाऊट्स? वकील व्हायचं असेल एमएससीटी द्यावी लागेल आणि बीएलएलबी किंवा बीएससी, तू सायन्सची की आर्ट्सची? आर्ट्सची बीएलएलबी तुला करता येईल 5 वर्षाचा, किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन करून त्यानंतर एलएलबी करता येईल 3 वर्षाची. एमएससीटी द्यावी लागेल लॉ साठी 12वी नंतर. अजून काही प्रश्न? आता म्हणजे एमपीएससी विचारतेस तू, एमपीएससी मध्ये पण सायन्स हा विषय आहेच. व्हेरी गुड, त्याचा प्रश्न चांगला आहे. मी आर्टचे मला सायन्सचे प्रश्न विचारले, परंतु 10वी पर्यंत तुला सायन्स होतं का बाळा? नक्की होतं. मग तिला तुमचं सायन्स कुठपर्यंतचं आहे? फक्त 10वी. मग 10वी पर्यंत तुम्ही सगळेच कॉमन होते. आर्ट सायन्स वेगळं होतं का 10वीला? नक्की, व्हेरी गुड. नाही मध्ये फार स्ट्रॉंग कॉन्फिडन्स आहे. मग जर समान आहे तर 10वी पर्यंतचा तुमचा अभ्यासक्रम गरजेचा आहे.
तुमचा बेस गरजेचा आहे. आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर एनसीईआरटी मधून स्टेट बोर्ड मधून जसेचे तसे प्रश्न सापडतील तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी आले जसेचे तसे प्रश्न. बेसिक सिलेबस 5वी ते 10वी. भाषा आणि गणित सोडून, गणित जर तुमचं कमजोर असेल तर गणित पण करावं लागेल. 1/3 ला तुम्ही 1-3 म्हणत असाल तर मग गणित पण काम करावं लागेल. अजून काय डाऊट्स असेल तर विचारा, घाबरू नका. काय काय कृषी अधिकारी व्हायला आता कृषी अधिकाऱ्यांमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक कॉमन एमपीएससीतून पण जाता येतं. दुसरा त्यांच्यामधला क्लास 1 अधिकारी जो ऍग्रिकल्चर मधून जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला बीएससी ऍग्रिकल्चर असणं गरजेचं आहे किंवा ऍग्री फील्ड असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात पण हीच अशीच एक्झाम होते जिला स्पर्धा परीक्षेत म्हटली जाते. काही कृषी अधिकारी जे ते सरळ सेवाने भरले जातात, परंतु सेम एमपीएससीच्या अंतर्गत सेम सिलेबस जीएस आणि सीसॅट. जीएस म्हणजे पाठांतर, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित नाही, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी. आणि इकडे आहे सीसॅट. सीसॅट म्हणजे बुद्धिमत्ता, गणित की ज्याच्यामध्ये पाठांतर करायची गरज नाही. तुम्हाला मगाशी विचारले प्रश्न तसे स्पीड अँड टाइमचे गणित, नातेसंबंध, एचा मामा झेड, झेडचा काका सी, सीचा मुलगा के, तर ए आणि के मध्ये काय नातं, अशा टाईपचं जे आहे ते बुद्धिमत्ता किंवा तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल तसे प्रश्न सीसॅट मध्ये असतात. आणि हे तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, जीएस आणि सीसॅट याचं कॉम्बिनेशन हे कुठल्याही स्पर्धा परीक्षेत असतंच असतं. मग तुम्ही युपीएससी द्या, एमपीएससी द्या, गट क द्या, गट ड द्या, गट ब द्या किंवा गट अ द्या, कुठलीही एक्झाम द्या, सिलेबस हाच. अजून काही डाऊट्स आहेत बाकी? म्हणजे थांबूया आपण. चलो, थँक्यू.